21 जूनच्या नीट परीक्षेनंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो विद्यार्थ्यांसमोर आहे तो म्हणजे मला MBBS ला ऍडमिशन मिळेल का, आणि मिळणार असेल तर ती कुठे मिळेल, जिथे मला पाहिजे तिथे ती मिळू शकते का। MBBS च्या बाबतीत पहिली पसंती सामान्यतः गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये असते। गव्हर्नमेंट जर मिळणार नसेल तर सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये MBBS मिळेल का, असा पुढचा प्रश्न असतो। तुम्हाला MBBS मिळेल का आणि मिळणार असेल तर कुठे मिळेल हे अवलंबून आहे किती मार्क्स आणि रँकवर कोणत्या प्रकारचे मेडिकल कॉलेजेस क्लोज होतात याच्यावर। कॉमेंट्समध्ये तुमचे नीट मधले मार्क्स टाईप करा आणि कॅटेगरी टाईप करा, म्हणजे वैयक्तिकरित्या आम्ही तुम्हाला गाईड करू शकू। काही जनरल गोष्टी याआधी समजून घेणं आवश्यक आहे, त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ आणि मग कॉमेंट्समध्ये तुमच्या मार्क्स आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला मार्गदर्शन करता येईल तुम्ही ते टाईप केल्यावर। आज मी तुम्हाला महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसचे MBBSचे 2026 मध्ये अपेक्षित कट ऑफ सांगणार आहे। या कट ऑफचा उपयोग काय, तर तुमचे मार्क जर या कट ऑफच्या खाली असतील तर तुम्हाला या कॉलेजेसमध्ये MBBS मिळणार नाही। या कोट्यामध्ये तुम्हाला दुसरा काहीतरी पर्याय शोधावा लागेल आणि ते आहेत, आधी 2026 चे अपेक्षित कट ऑफ दाखवतो आणि मग सांगतो असे का असतील आणि मग उपाय पण सांगतो। गेल्या महिन्याभरात मी जे व्हिडिओज पब्लिश केले त्यात 21 जूनचा पेपर हा 3 जूनच्या पेपरपेक्षा 20% जास्त कठीण राहील असं म्हटलं होतं। आमचा हा अंदाज खरा ठरला। या आधीच्या वर्षांमध्ये सुद्धा कट ऑफ संबंधित आमचे अंदाज खरे ठरले आहेत आणि अर्थात मोठेगावकर सरांचे अंदाज ज्या लेवलला खरे ठरले त्या लेवलपर्यंत आम्ही कधीच गेलो नाही। हे जे कट ऑफ्स आम्ही प्रेडिक्ट करीत आहोत त्या मागचं लॉजिक समजून घ्या। 2024 मध्ये खूपच सोपा पेपर निघाला होता, तेव्हा MBBSच्या कट ऑफ्सने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता जो तुम्ही स्क्रीनवर बघत आहात। 2025चा नीटचा पेपर नीटच्या इतिहासातला सर्वात कठीण पेपर होता, त्यामुळे हे कट ऑफ्स मार्क्सच्या रूपाने खूप खाली आले होते जे तुम्ही अगेन स्क्रीनवर बघत आहात। आता 2026चा जो पेपर आहे तो 2024च्या पेपरपेक्षा बऱ्यापैकी कठीण होता, पण काठिण्य पातळीवर 2025च्या पेपरपेक्षा तो फारच सोपा होता। परिणामी 2026चे कट ऑफ्स हे 2025च्या कट ऑफ पेक्षा वर जातील, पण 2024च्या कट ऑफ पेक्षा ते खूप खाली असतील। हे मी तुम्हाला गव्हर्नमेंटचे कट ऑफ दाखवत आहे। लगेच आता महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचे MBBSचे 2026चे अपेक्षित कट ऑफ मी दाखवणार आहे। तुमचे नीटचे मार्क जर या कट ऑफ्स पेक्षा कमी असतील तर हे कॉलेजेस तुम्हाला मिळणार नाहीत। पण मग माझं हे प्रेडिक्शन चुकलं तर हे जे अपेक्षित कट ऑफ्स मी तुम्हाला दाखवत आहे त्यामध्ये जर जास्तीत जास्त 5%चा फरक पडू शकतो, त्यापलीकडे फरक पडणार नाही। आम्ही जर म्हणतो आहे की 500 मार्कांवर एखादं कॉलेज क्लोज होईल आणि तुम्हाला जर 300 मार्क असतील तर तुम्हाला MBBS या कॉलेजेसमध्ये मिळणार नाही या कोट्यामध्ये, हे स्पष्ट आहे। पण तरी सुद्धा पर्याय आहेत, ते तुम्हाला समजून घ्यावे लागतील। फक्त काउन्सिलिंगची वाट पाहिल्याने किंवा त्यामध्ये भाग घेतल्याने तुमचा फायदा होणार नाही, उलट वेळ निघून गेल्याने तुमचा तोटा होईल। तुम्हाला आता ज्या कोट्यामध्ये जे कॉस्टमध्ये जे तुम्हाला मिळू शकतं ते वाढीव कॉस्ट देऊन देखील नंतर तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे आमच्याशी संपर्क करा, 100% आम्ही तुमची मदत करू आणि तुमचा 100% तुम्हाला MBBS चं ऍडमिशन मिळवून देऊ। धन्यवाद।